खरं प्रेम ज्याला मिळतं त्याला ते कळत नाही आणि ज्याला कळतं त्याला मिळत नाही। सुंदर लोकांची संख्या काही कमी नाही या जगात, पण जी व्यक्ती मनावर राज करते ना, हृदयावर जागा निर्माण करते, ती व्यक्ती सुंदर लोकांना सुद्धा मागे टाकते। प्रेम फक्त सुंदर लोकांवरच नाही तर ते आत्म्यावर असायला पाहिजे। नाराज असल्यावर काय झालं म्हणून हक्कानं विचारणारं कोणीतरी असावं असं वाटतं। गरज पडल्यावर निस्वार्थपणे धावून येणारी व्यक्ती लाखो रुपयांपेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाची असते। आयुष्य तेव्हा सुंदर वाटतं जेव्हा आपलं मन वाचणारी व्यक्ती आपल्या जवळ असते। एक मुलगी फक्त त्याच मुलाचा राग सहन करू शकते ज्या मुलावरती खरं प्रेम करते। जरुरी नाही की प्रत्येक मुलगी ही गर्लफ्रेंड किंवा बायकोच असेल। अशा व्यक्ती खूप कमी असतात ज्या आपल्याला हसायचं नसतं पण हसवून जातात। प्रेम आहे की बाकी दुसरं, पण जे आहे तुझ्यासोबत आहे। ज्या व्यक्तीचा विचार करून आनंद होतो ती व्यक्ती तू आहेस। ज्या दिवशी बोलणं होत नाही त्या दिवशी मन लागत नाही। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपल्याला ती व्यक्ती आवडते तिला आपण पण आवडायला हवे। आजकाल आयुष्यात बिझी तर सगळेच असतात, पण मनापासून बोलायची इच्छा असेल तर बरोबर वेळ काढून बोलतातच। जगात सगळेच लोक पैसा कमावतात, काही लोक मन बघून प्रेम करतात। कधी कधी कोणत्याच गोष्टीसाठी जीव तळमळत नाही तेवढा जीव त्या व्यक्तीसाठी बोलायला तळमळतो। सगळ्यात जास्त मोलाची प्रॉपर्टी म्हणजे आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती सोबत असणं। आयुष्यात प्रेम केलेली व्यक्ती सुंदर असणं गरजेचं नाही, पण ती व्यक्ती तुमचं आयुष्य किती सुंदर बनवेल हे महत्त्वाचं असतं। सकाळी भांडलो आणि संध्याकाळी मिळलो याला प्रेम म्हणायचं। आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात, कारण वाटणं आणि असणं यामध्ये फरक असतो। नवरा दारू पिऊन आला तर त्याला जबरदस्तीनं जेवण करायला लावणं आणि असाच झोपला की त्याच्या अंगावर अंथरूण पाघरणं यालाच तर बायकोचं प्रेम म्हणतात। मग ती सकाळी उठून कितीही त्याच्यावर भडकली असेल, त्या व्यक्तीच्या असण्याने मनाला एक वेगळीच शांतता असते। गार्डन मध्ये तर फिरणारे जोडीदार खूप असतात, पण गार्डन ते लग्न मंडपापर्यंतचा प्रवास करणारे खूप कमी असतात आणि लग्न मंडप ते म्हातारपणाची काठी एकमेकांना देणारे तर त्याही पेक्षा कमी असतात। ओढून ताडून प्रेम करण्यापेक्षा त्या व्यक्तीला सोडून दिलेलं बरं, कारण आपण त्या व्यक्तीवर किती प्रेम करतो हे पाहण्यापेक्षा आपल्यावर ती व्यक्ती किती प्रेम करते हे जास्त महत्त्वाचं आहे।